हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर दुपारचं टायमिंग झालं होतं कालचं आणि आम्हाला जायचं होतं स्विमिंगला. खूप लेट झाला होता आणि आज एक नवीन गोष्ट आणि चांगली गोष्ट म्हणजे तनिष्का फायनली पोहायला शिकली. आत्ताचा हा तिचा जो व्हिडिओ आहे हा तो विथ फ्लोटर आहे आणि याच्यानंतर एक क्लिप टाकेन मी, तर ती आहे तिची. तिला विदाऊट फ्लोटर पोहायला येतं आहे त्याचा व्हिडिओ. फक्त 2 दिवस ती गेली नव्हती, तर त्याचा पुढचे 2 दिवस त्याच्यावर चांगला इम्पॅक्ट पडला नाही बराचसा. पण जशी कंटिन्युटी आली तिच्या प्रॅक्टिसमध्ये पोहायच्या, तर तेव्हा तिला ते चांगलं जमलं. आणि खऱ्या अर्थाने मला याचा आनंद खूप झाला की तिने या उन्हाळ्याच्या सुट्टीचा चांगलाच फायदा घेतला. म्हणजे तिला ते स्विमिंग चांगलं करता आलं. तर ह्याचा मला खूप आनंद झाला होता. म्हटलं मला नाही, निदान तिला तरी पोहायला यायला लागलं आहे आणि म्हणजे ती शिकली. म्हणजे ॲक्च्युली लहान वयातच पोहायला शिकलेलं कधीही चांगलं. म्हणजे पटकन आपण ग्रास्प करू शकतो या गोष्टी सगळ्या. तर तिने ते पटकन ग्रास्प पण केलं आणि छान वाटलं मला पण. आणि छान पोहत होती ती. ते म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक परफेक्ट, तसं बऱ्यापैकी छान झालं. आणि आल्या खूप तनिष्काला भूक लागली होती. मग म्हटलं पटकन चला सँडविच करायचं. मग घरात जे काय अवेलेबल होतं ते सगळं सामग्री घेऊनच मी पटकन सँडविच बनवलं. बटाटा वगैरे उकडलेला काहीही नव्हता, तर पटकन ब्रेड घेतला, बटर घेतलं आणि थोडं ओरेगॅनो शिल्लक होतं माझ्याकडे, तर ते आणि काकडी आणि टोमॅटो फक्त एवढंच घालून मी सँडविच बनवलं आणि पटकन रोस्ट करून त्याला मुलांना खायला दिलं. छान झालं होतं ते पण टेस्टला. पण झोपला होता आणि त्याच्यासाठी एक वेगळं काढून ठेवलं होतं, नाही तर तो ओरडला असता मला नाही दिलं म्हणून. तर त्याला उठल्यानंतर ते खायला दिलं आणि ॲक्च्युली ब्रेड कमी असल्यामुळे मोजकंच केलं होतं मी. आणि मग पुरता एकच ब्रेडचा म्हणजे 2 स्लाईसचं एकच सँडविच शिल्लक राहिलं होतं. त्याला ते अजून पाहिजे होतं. मग त्याने खाल्लं ते आणि त्याची मजा मस्ती चालू होती. आणि आज माझ्या मिस्टरांनी पनीरची भाजी केली. ते म्हटले मी करणार आहे आज. त्यांनी पनीरची भुर्जी केली. ॲक्च्युली पनीर भुर्जीचा रेसिपी माझी चॅनलला ऑलरेडी आहे पोस्ट केलेली, तर तुम्हाला डिटेलमध्ये बघायची असेल तर तिथे जाऊन बघू शकताय. आणि माझे मिस्टर ॲक्च्युली फार फूडी आहेत. त्यांना असं खायला फार आवडतं, छान छान चमचमीत पदार्थ. तर त्यांना टेस्ट पटकन कळते कुठल्याही गोष्टीची, जशी मला नाही पटकन समजत टेस्ट. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये मीठ आहे की नाही किंवा किती जास्त मीठ लागतं आहे का, हे मला लवकर कळत नाही, पण त्यांना ते लगेच कळतं. आणि इवन मसाले पण, कुठला मसाला काय घातला हे सगळं त्यांना कळतं. म्हणजे असतं ना काही जणांच्या जिभेला चव, त्यापैकी एखादा प्रकार असेल मे बी. आणि त्यांना भाज्या वगैरे फार छान बनवता येतात. चपाती वगळता त्यांना सगळ्या गोष्टी बनवता येतात. आणि अशा प्रकारे आजचा आमचा दिवस होता. तर रात्री राहायची मजा मस्ती पण फार चालली होती. त्याला असं फील होत होतं की मम्माला सोडून आपण कुठंच जायचं नाही आणि फक्त मम्माच्या अवतीभोवती चाललं होतं त्याचं. जवळजवळ 1 ते 1.5 तास त्याने मला अजिबात सोडलं नाही, फक्त मागे करत होता काल. तर बस आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मला माहिती आहे की तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, पण तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा असाच जर प्रतिसाद मला मिळत असेल तर मला अजून नवनवीन काही गोष्टी तुमच्यापर्यंत द्यायच्यात, तर मला ते करायला प्रोत्साहन पण मिळेल. तर प्लीज मला सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट्स पण करत जावा. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.